आणि पुन्हा एकदा आपण जातोय मुंबईतल्या वांद्रे परिसरामध्ये, जिथे अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे। काही वेळापासून या मोहिमेमध्ये तणाव सुरू आहे, कारण स्थानिक नागरिकांचा तिथे असलेल्या अतिक्रमित घरांमध्ये राहत असलेल्या नागरिकांचा हे अतिक्रमण हटवण्याला विरोध आहे। मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। काही वेळापूर्वी इथे लाठीमाराचा प्रकार घडला होता आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा पोलिसांवर दगडफेक होतीये। हे अतिक्रमण हटवू नये यासाठी पोलिसांना विरोध केला जातोय, अतिक्रमण हटाव पथकांना विरोध केला जातोय। मात्र तरीही ही मोहीम काल सुरू राहिली, आजही सुरू राहिली आणि आता पुन्हा एकदा जेव्हा पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये कारवाई सुरू झाली त्यावेळेस पुन्हा एकदा पोलिसांवर दगडफेक केली जाते। ही दृश्य बघताय तुम्ही पोलिसांवर होत असलेल्या दगडफेकीची। काही घरं आहेत, काही धार्मिक स्थळं आहेत, यापैकी धार्मिक स्थळं काढायला जोरदार विरोध होतोय आणि पोलिसांना विरोध केला जातोय ही कारवाई पुढे नेऊ द्यायला। आपले सहकारी मनोज कुलकर्णी आता सध्या याच परिसरामध्ये उपस्थित आहेत। आज ही कारवाई सुरू झाल्यापासून त्या घटनेचं वार्तांकन करतात। मनोजकडनं आत्ताचे अपडेट घेऊयात। मनोज, अगदी बरोबर आहे। इतक्या शांततेत जी कारवाई सुरू होती त्याला आता कुठेतरी मोठ्या प्रमाणात गालबोट लागल्याचं पाहायला मिळते आहे। म्हणजे पोलिसांनी आतापर्यंत ज्या लोकांना थांबवून ठेवलं होतं त्या आता मात्र जो जमाव आहे तो क्षुब्ध झाल्याचं पाहायला मिळते आणि अक्षरशः पोलिसांवर दगडफेक करत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। यामध्ये अनेक लोक जे आहेत ते दगडफेक करत आहेत। पोलीस सुद्धा त्या दगडफेकमुळे पाहायला एकंदरीतच हे काम त्यांनाच शुद्ध झाल्याचं पाहायला मिळते आहे। दगडफेक होत असल्यामुळे सुद्धा बाजूला ठिकाणी पाहायला मिळते। पोलीस शांत राहण्याचं आवाहन करत आहेत। त्याचबरोबर काही व्यक्ती आहेत ते सुद्धा त्यांना शांत राहण्याचं आवाहन करत आहेत, परंतु जी लोक आहेत, जे तरुण आहेत ते मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाही आहे आणि आता दगडफेक या ठिकाणी होत असल्याचं पाहायला मिळते आहे। त्या दरम्यान एका बाजूला मात्र जी तोडक कारवाई आहे ती सुद्धा सुरू असल्याचं पाहायला मिळते आहे। पोलीस इजा होऊ नये म्हणून हेल्मेट घातलेलं पाहायला मिळत आहे। ज्या महिला पोलीस होत्या त्या समोर होत्या त्या सुद्धा मागे झाल्याचं पाहायला मिळते आहे। अनेक तरुणांना शांत राहण्याचा प्रयत्न काही त्याच समाजाची लोक जे आहेत ते करत असल्याचं पाहायला मिळते आहे, परंतु जे आहेत ते येत असल्याचं पाहायला मिळते आहे। एकंदरीतच आता परिस्थिती जी आहे ती तणावपूर्ण आहे, परंतु पोलीस मात्र शांततेचा आवाहन या ठिकाणी करत असल्याचं पाहायला मिळते आहे। साधारण किती पोलीस बंदोबस्त इथं तैनात करण्यात आलेला आहे? कारण सकाळपासून मला वाटते 2 वेळा ही अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे जिथे पोलिसांना कन्फ्रंट केलंय लोकांनी। अगदी बरोबर आहे। आता पोलीस जे आहेत त्या जमावाला पांगण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे। जे पोलीस आहेत ते आता पूर्णपणे या जमावाला पांगवण्यासाठी समोर गेलेले आहेत। त्याच्या हातात हेल्मेट आहे, त्याचबरोबर पोलिसांना हेल्मेट तर आहेत, काष्टा सुद्धा आहेत आणि आता पोलीस जे समोरच्या बाजूला युवक होते त्या युवकांना हटवण्यासाठी लाठीचार्ज करत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। एकंदरीतच वातावरण जे आहे ते तणावपूर्ण झालेलं होतं आणि आता पोलीस हे वातावरण शांत करण्यासाठी म्हणून पोलिसांनी आता या युवकांना हटवण्यासाठी समोर प्रवेश केलेला आहे आणि लाठीचार्ज करत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। परिस्थिती नाहीये म्हणून पोलीस जे आहेत ते लाठीचार्ज करत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। अनेक जण जे आहेत ते मिळेल तिथे त्या घरात किंवा ज्या शिड्या असतात त्या शिड्यावर चढत असल्याचं पाहायला मिळते आणि पोलीस या ठिकाणी लाठीचार्ज करत आहे। एकंदरीतच परिस्थिती जास्त चिघळू नये यासाठी पोलिसांचा हा लाठीचार्ज आहे। तर हेच ज्या महिला या ठिकाणी होत्या त्या महिलांवर सुद्धा दगडफेक झाल्याचं पाहायला मिळते आणि महिला सुद्धा जखमी झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। त्या महिलांच्या अंगावर ही दगडफेक सुद्धा झालेली आहे, ज्या त्यांच्याच भगिनी असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे, परंतु पोलीस मात्र आता काही जणांना ताब्यात घेतलेला आहे। एक युवक जो आहे तो जो दगडफेक करत होता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि पोलीस आणखी काही युवकांना सुद्धा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत। एकंदरीतच पाहिलं तर परिस्थिती मात्र या ठिकाणी तणावपूर्ण आहे, परंतु पोलीस या सर्वांना शांत राहण्याचं सुद्धा आवाहन करत आहेत।
आपला कॅमेरा जे दृश्य दाखवतोय त्यानुसार काही जण एका गल्लीमधून आतमध्ये जातात आणि बरेचसे पोलिसही त्या तिथून आतमध्ये गेलेत आणि तिथेच आतमध्ये काही गडबड दिसते. तर ती जी घरं दिसतात अगदी ती बरोबर. सुद्धा अतिक्रमणवालीच घरं आहेत की ती तिथपर्यंतची कारवाई पूर्ण झाली? अगदी 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 बरोबर आहे. त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात युवक जे होते ते जमा झालेले होते आणि त्याच ठिकाणावरून जे पोलीस व्हायला सुरुवात झाली होती. सुरुवातीला होत असल्यामुळे पोलीस सुद्धा बाजूला झाले होते आणि शांततेचं आवाहन करत होते, परंतु मोठी दगडफेक होती. शेवटी पोलिसांनी हेल्मेट आणि त्यांचे जे सुरक्षात्मक असलेले जे ढाल आहे असं म्हणायला हरकत नाही, ती समोर केली आणि सर्वांना तिथून हटवण्याचं काम केलेलं आहे. सौम्य लाठीमार सुद्धा केलेला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. एकंदरीतच परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलीस हे सगळं जे आहे ते करत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. अजून किती कारवाई बाकी आहे? किती दिवसांची ही कारवाई नियोजित होती? अजून पुढील 3 दिवस म्हणजे 23 तारखेपर्यंत ही कारवाई करणार आहे आणि या 3 दिवसाची जी कारवाई आहे ती पूर्णपणे करण्यात येणार आहे. परंतु काल तर शांततेत ही सर्व कारवाई झाली. आजही दुपारपर्यंत म्हणण्यापेक्षा 4 वाजेपर्यंत अतिशय शांततेत ही कारवाई सुरू होती. परंतु आता मात्र त्याला कुठेतरी 1 तासापासून वेगळं वळण मिळाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे आणि पोलिसांनी जे दगडफेक करणारे आहेत त्यांना सुद्धा ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे. मनोज, तुम्ही राहाच आपल्यासोबत. भाजपचे नेते किरीट सोमय्या सध्या आपल्यासोबत आहेत. सोमय्या सर, नमस्कार. नमस्कार. एकूण ही कारवाई जी कालपासून सुरू झालेली आहे, काय तुमची प्रतिक्रिया या सगळ्या कारवाईबद्दल आणि या कारवाईमध्ये जे अडथळे आणले जात आहेत त्याबद्दल? मी रेल्वे आणि पोलीस दोघांना दाद देतो. त्यांनी ज्या पद्धतीने 1.5 कोटी मुंबईकरांचं रेल्वे टर्मिनलची जागा मोकळी केली आहे. आता काही राजकीय गुंड, काही जिहादी लोक ज्यांना कसंही करून गुंडगिरी करायचंय, बांगलादेशींना घुसवायचं आहे, वोट जिहादसाठी चालणारे राजकीय नेते, हे जर अशा प्रकाराने गुंडगिरी करून त्यांना वाटत असेल की न्यायालयाचा आदेश आम्ही पायदळी तुडवू, तर त्या एकेकाचा बंदोबस्त केला जाणार. या सगळ्या माफियांना त्यांच्या भाषेत उत्तर दिलं जाणार. इथे रेल्वे टर्मिनलच होणार, बाकी काही चालणार नाही. गेल्या अनेक वर्षांपासून ही अतिक्रमणं काढण्यासाठीचे प्रयत्न सुरू होते, कारण जवळपास रेल्वेच्या रुळांपर्यंत ही अतिक्रमणं आली होती आणि काढण्यात यश आलं नव्हतं. आता तरी ही कारवाई पूर्ण होईल एकदा असं वाटतंय का, की पुन्हा एकदा एक जागा मोकळी झाल्यावर पुन्हा अतिक्रमणं? आता आपल्याला आठवत असेल की 10 मार्चला मी या इथे गेलो होतो, 2 वेळा गेलो होतो, पत्रकार पण होते. जे रेल्वे ट्रॅक रूळ नंबर 8 आणि 9 ज्या पद्धतीने तिथे व्यवसाय सुरू झाला होता, बकरीचे गोटे, ते मी स्वतः माथावर उभं राहून ते हलवलं होतं. तर हे तर रेल्वे स्टेशन आणि रेल्वे रूळ पण खायला बसले आहेत. यांना हे जे आहे त्यांचा मागे जे माफिया आहेत, मुस्लिम माफिया, भूमाफिया, त्यांना बरोबर मुंबई पोलीस त्यांना सरळ करणार आणि याच्या मागे जे पॉलिटिकल लीडर असेल त्यांनाही त्यांच्या भाषेत उत्तर दिलं जाणार. पण तुमच्या मते सोमय्या सर, इथे फक्त मुस्लिम वस्तीच होती? आपण ज्या व्यक्तीसोबत किरीट सोमय्या यांच्याशी संपर्क तुटला, या बाबतीमध्ये आपणही आवाज उठवला होता. ही अतिक्रमणं लवकर काढावीत यासाठीचे आपले प्रयत्न होते आणि सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर ही अतिक्रमणं काढली जात आहेत असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं. मात्र या सगळ्या मागे काही राजकीय गुंड असल्याचा आरोप त्यांनी केलाय आणि यातून लवकरात लवकर ही अतिक्रमणं बाजूला काढून रेल्वे टर्मिनससाठी ही जागा मोकळी करण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलंय. पुन्हा एकदा जाऊयात, मनोज कुलकर्णी आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. मनोज, आत्ताची काय अपडेट आहे? आताची अपडेट म्हटलं तर जे प्रार्थना स्थळ होते ते प्रार्थना स्थळ जे आहे ते जमीनदोस्त करण्याचं काम सुरू आहे आणि त्याचबरोबर इतका वेळ जे पोलिसांवर दगडफेक करत होते त्यातल्या जे काही युवक आहेत त्यांना पकडण्याचं काम आता पोलीस करत आहेत. आपण व्हिज्युअल्स मध्ये जर बघू शकतो की काही युवक जे आहेत त्यांना पकडण्यात आलेलं आहे. काही महिला सुद्धा यामध्ये समोर आलं आहे की
त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली होती. आपण दृश्यामध्ये बघू शकतो ही महिला जी आहे ती दगडफेक करत होती आणि महिला पोलिसांनी जी आहे या महिलेला ताब्यात त्याचं पाहायला मिळते आहे. आणि त्याचबरोबर काही युवक आहेत जे पोलीस आहेत नंतर होत दगडफेक करत असताना वातावरण आता या ठिकाणी पोलीस आहे तो सुद्धा या ठिकाणी जखमी झाल्याचं पाहायला मिळते आहे. मनोज, तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीयेत. आपण नेटवर्क एकदा रिस्टोर करण्याचा प्रयत्न करूयात. तोपर्यंत ही दृश्य आपल्याला दिसत आहेत. अनेक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. काही पोलिसांना यामध्ये दुखापतही झाले. या पोलिसांना वैद्यकीय उपचार दिले जातात. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. कालपासून ही कारवाई सुरू झालेली आहे. वांद्रे पूर्व म्हणजे अगदी रेल्वे स्टेशनला लागून हार्बर लाईनचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्याला अगदी लागून असलेली ही सगळी वस्ती आहे. गेली अनेक वर्ष ही वस्ती आहे ती दिवसेंदिवस वाढत होती. अगदी रेल्वेच्या ट्रॅक पर्यंत ही वस्ती येऊन पोहोचली होती. काढण्याचे अनेक वेळेला प्रयत्न झाले होते. सगळी अतिक्रमित जागा आहे, रेल्वेची जागा आहे. टर्मिनस आता जर वाढवायचं असेल, टर्मिनसचा विकास करायचा असेल तर त्यासाठी जागाच उपलब्ध नव्हती. त्यामुळे ही जागा लवकरात लवकर मोकळी करणं गरजेचं होतं. 2017 साली सुद्धा हे अतिक्रमण काढण्यासाठीचे प्रयत्न सरकारतर्फे आणि रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले होते. मात्र त्यावेळेस या प्रयत्नांना न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं होतं. अखेर सुप्रीम कोर्टानं सुद्धा ही अतिक्रमणं काढण्याचे निर्देश दिल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली. मात्र आता स्थानिक पातळीवर या कारवाईला विरोध करण्यात आला. कालपासून ही कारवाई सुरू झाली. आज जेव्हा इथे या अतिक्रमणाच्या जागेमध्ये काही धार्मिक स्थळं होती ती काढण्याचा प्रयत्न सुरू झाला त्यावेळेस पोलिसांच्या दिशेनं दगडफेक सुरू झाली. पोलिसांसोबत इथल्या काही स्थानिकांची वादावादी झाली. काही वेळानंतर पोलिसांनी सौम्य लाठीमार करून ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणली. पण पुन्हा थोड्या वेळानं हा सगळा प्रकार सुरू झाला. आता मात्र पोलिसांनी या वस्तीच्या आतमध्ये जाऊन काही जणांना ताब्यात घेतलेलं आहे जे दगडफेक करत होते. पोलिसांच्या आणि एकूण अतिक्रमण विरोधी पथकाच्या कारवाईमध्ये हस्तक्षेप करत होते. त्या सगळ्यांना आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि ही कारवाई पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात आलेले आहेत. जवळपास 500 पेक्षा जास्त अतिक्रमित इथल्या वास्तू आहेत ज्या काढण्याचे प्रयत्न पोलिसांकडनं आणि अतिक्रमण विरोधी पथकाकडनं केले जातात आणि काही युवकांना ताब्यात घेतले जाते, काही महिलांना सुद्धा ताब्यात घेतलं जाते. बराच वेळ पोलीस या सगळ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते, संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र ज्यावेळेस पोलिसांवर दगडफेक सुरू झाला त्यावेळेस पोलिसांना कारवाई करावी लागली आणि आता पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले. ही दृश्य आपण पाहतोय, लाईव्ह दृश्य आहेत. वांद्रे पूर्वमधनं काही तरुणांना सध्या ताब्यात घेतलं जाते. ज्या तरुणांनी पोलिसांवर लाठीमार केला होता, दगडफेक केली होती, अशांना काहींना ताब्यात घेतलं जाते जेणेकरून कारवाई पुढे सुरू ठेवता यावी. या कारवाईला अडथळा निर्माण केला जाणार, या कारवाईला विरोध होणार याची पूर्ण कल्पना रेल्वे प्रशासनाला होती आणि त्यामुळेच पोलीस बंदोबस्त इथं तगडा ठेवण्याची मागणी करण्यात आली होती. मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त इथं तैनात करण्यात आलेला आहे. खूप मोठ्या संख्येनं महिला पोलीस कर्मचारी सुद्धा इथं तैनात करण्यात आलेले आहेत. कारण अनेकदा महिलांचा विरोध होतो आणि मग पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांना या सगळ्या महिलांना बाजूला काढणं कठीण होतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर महिला पोलीस कर्मचारी सुद्धा तैनात करण्यात आले होते. पण काही वेळापूर्वी जी दगडफेक झाली त्यामध्ये काही महिला पोलीस कर्मचाऱ्यांनाही लक्ष्य करण्यात आलं होतं. आणि वांद्रे पूर्वचे आमदार वरुण सरदेसाई सध्या याच संदर्भात बोलतात. थेट जाऊयात. डेमॉलिशन तोडक कारवाई ही करण्यात आली. ही तोडक कारवाई ही पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून करण्यात आली. आपले सुद्धा सगळे सहकारी तिकडे कालपासून उपस्थित होते. आपल्याला सुद्धा सगळ्यांना माहिती आहे की ब्रीफ करायला, आपल्याला माहिती द्यायला पश्चिम रेल्वेचे अधिकारी तिकडे होते. पण प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणायचं, प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू मुस्लिम नॅरेटिव्ह तयार करायचा, ही एक भाजपची जुनी जी काय स्ट्रॅटेजी आहे ती परत एकदा त्यांनी प्रयत्न केला. जे काम हे रेग्युलर इन्फ्रास्ट्रक्चरसाठी होणार होतं, जे काम हे इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशनसाठी होणार होतं, त्याला जातीचा, धर्माचा रंग देण्याचा एक अतिशय घाणेरडा प्रकार हा भाजपकडनं करण्यात आला. आणि मग सोशल मीडियाच्या माध्यमातून
आता भाजपचा महापौर मुंबईत झालाय म्हणून डेमॉलिशन करण्यात आलं, आता मुख्यमंत्र्यांच्या वतीने हे डेमॉलिशन करण्यात आलं, मग ह्याच्यामध्ये काय बाबा शिवसेनेला म्हणजे आम्हाला आणि वरुण सरदेसाईंना धक्का लागला, हे असे काही काही व्हिडिओ तयार करून म्हणजे रोज आपण जर मुंबईमध्ये पाहिलं, रोड वाईडनिंग करता, SRAच्या कामाकरता, नाल्यांच्या वाईडनिंग करता दररोज डेमॉलिशन होत असतात. इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड करताना आपल्याला ते करावं लागतं. यामध्ये आमची मागणी ही सरळ सोपी एवढीच होती की या संपूर्ण गरीब नगरमध्ये 2021 साली एक सर्वे झाला होता. तो सर्वे जेव्हा झाला त्यावेळी त्या सर्वेमध्ये जेवढ्या घरांचा सर्वे झाला त्या सगळ्या घरांना हायकोर्टाने सांगितलं की त्यांचे अधिकार हे अबाधित ठेवावेत, त्यांचे राईट्स हे प्रोटेक्ट करावेत. तिकडच्या काही रहिवाशांनी आमदार या नात्याने मला त्यांनी सांगितलं की सगळ्या घरांचा सर्वे झालेला नाही आहे. 2021 साली जे तेव्हाचे आमदार होते, खरं तर ही त्यांची जबाबदारी होती की जर अर्धाच सर्वे झाला तर त्यांनी तो पूर्ण करून घ्यायला पाहिजे होता, पण ते तेव्हा काय निष्क्रिय होते, त्यांनी काम केलं नाही. आणि मग जेव्हा माझ्या लक्षात आलं त्यानंतर मी डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर यांची भेट घेतली. त्यांना सांगितलं की विकासाला अजिबात विरोध नाही, वांद्रे पूर्व स्थानक हे स्वच्छ व्हावं, हे मी निवडणुकीला जेव्हा लढलो तेव्हापासून मी दिलेलं वचन आहे. मी त्यावर जितक्या वेळी विधानसभेत भाषण केलं, प्रत्येक अधिवेशनामध्ये मी हा मुद्दा मांडलाय आणि वारंवार मी यावर बोलत आलोय. गेल्या आठवड्यामध्ये मी अश्विनी भिडे मॅडम यांची भेट घेतली, तिथे सॅटिस प्रकल्प राबवला पाहिजे याकरता मी प्रयत्न करतोय. त्यामुळे या प्रकल्पाला हा होतोय हे चांगलंच आहे. सर्वे झाला असता तर जसं बऱ्यापैकी जसं हायकोर्टाने 100 लोकांचे राईट्स हे अबाधित ठेवले तसे बाकीच्यांचे पण ठेवले असते. त्यांच्या कागदपत्रांची तपासणी ही शासनाने केली असती, त्यांना घरं मिळाली असती. एवढा सरळ सोपा हा विषय असताना याला मुद्दामून धार्मिक रंग देणं, काल हिमॅनसारखे तिकडे किरीट सोमय्या जातात काय, बुलेट प्रूफ वेस्ट घालतात काय, तिकडे जाऊन उगाची नौटंकी बांगलादेशी घुसवले ना, अमुक घुसवले ना, तमुक घुसवले, या गोष्टींचा संबंध कुठे येतो? माझा प्रश्न असा आहे, जर हे लोक बांगलादेशी होते, आता तुम्ही यांची घरं तोडली आहे, कुठे गेले आता? ही जबाबदारी आता किरीट सोमय्यांची नाही? किरीट सोमय्यांनी बांगलादेशला साठी काही ट्रेन केली आहे, फ्लाईट केलं आहे, बस पाठवली आहे? बांद्रा हे काय बांगलादेशच्या बॉर्डरवर आहे? जर हे बांगलादेशी होते तर 12 वर्ष या देशामध्ये मोदी साहेबांचं सरकार आहे. हे लोक बँड्रामध्ये आले कसे हे कोण तपासणार? जर हे वांद्र्यातले मतदार आहेत तर यांना वोटर ID कशी मिळाली याची चौकशी तुम्ही करणार का? यांना वोटर ID ज्यांनी मिळवून दिले त्या अधिकाऱ्यांवर तुम्ही कारवाई करणार का? ज्यांनी यांना आधार कार्ड मिळवून दिले त्यावर तुम्ही कारवाई करणार का? या सगळ्यांकडे राशन कार्ड आहेत, त्यांना राशन कार्ड मिळवून दिले त्यावर तुम्ही कारवाई करणार का? करायचं काही नाही. प्रत्येक गोष्टीत हिंदू मुस्लिम काम होतं पश्चिम रेल्वेच्या इन्फ्रास्ट्रक्चरचं, तेवढ्यापुरतं